नमस्कार. ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. फेब्रुवारीचा हप्ता आतापर्यंत पडलेला नाही आणि फेब्रुवारीच्या हप्त्याविषयी सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपल्याकडे आलेली आहे. काय असणार आहे ती अपडेट? महिलांना नक्की पैसे येणार तरी कधी? फेब्रुवारी पूर्ण महिना गेला तरी महिलांच्या खात्यावर 1500 काही जमा झालेले नाहीत. त्यामुळे महिला चिंतेत आहेत आणि महिलांना प्रतीक्षा लागलेली आहे की नक्की 8व्या हप्त्याचं वाटप कधी होणार आणि 8वा हप्ता जर फेब्रुवारीचा आता चालू होणार असेल तर 9व्या हप्त्याचं काय, 9वा हप्ता सोबत येणार का? सर्व मनातील शंकांचं निरसन आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून केलं जाणार आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ हा महत्त्वाचा असणार आहे. सर्व महिलांना नक्की पैसे कधी पडणार आहेत, सर्व डिटेल माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. पहिल्या टप्प्यात नक्की किती महिलांना पैसे वाटप होणार आहे आणि किती टप्प्यात आता पैसे पडणार आहेत, कारण दोन्ही हप्ते सोबत देण्याचं शासनाचं धोरण आहे. 8वा प्लस 9वा हप्ता दोन्ही हप्ते सोबत येणार आहेत. त्यामुळे नक्की कोणत्या महिलांना कधी पैसे पडणार आणि कोणत्या टप्प्यात पैसे पडणार? पहिल्या टप्प्यात 20 जिल्हे, तर दुसऱ्या टप्प्यात किती आणि तिसऱ्या टप्प्यात किती? कोणत्या जिल्ह्यातील महिलांना कधी पैसे पडणार? सर्व महत्त्वाच्या अपडेट आपण आज जाणून घेणार आहोत. सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपल्याकडे आलेली आहे ती म्हणजे 8व्या हप्त्याविषयी. 8वा हप्ता नक्की कधी पडणार आहे तेच तर आपण जाणून घेणार आहोत. चला तर त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरूच नका, कारण अशाच नवनवीन अपडेट आणि प्रत्येक हप्त्याची प्रत्येक रेग्युलर अपडेट आपण देत असतो. सर्वात महत्त्वाची अपडेट आपण देत असतो. जलद माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं आपलं काम आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवनवीन अपडेट आपण देत राहू. चला तर सर्वात प्रथम आपण पाहूयात 20 जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात पैसे वाटप होणार आहे आणि त्यामध्ये नक्की कोणत्या महिलांना पैसे भेटणार आहेत. ज्या पात्र महिला असतील, ज्या महिलांना इथून मागे रेग्युलर हप्ते आले आणि ज्या निकष पात्र महिला असतील, जे निकष शासनाने लावलेले होते त्या निकषामध्ये जर तुम्ही बसलेला असाल तर मात्र 20 जिल्ह्यातील महिलांना पहिल्या टप्प्यात हे पेमेंट वाटप होणार आहे. त्यांना 1500 येणार की 3000 रुपये येणार यावर अजून संभ्रम आहे का? तर आपण व्हिडिओच्या पुढे आपण ते जाणून घेणार आहोत. नक्की महिलांना 3000 रुपये येणार की 1500 रुपये येणार, सर्व डिटेल माहिती आपण देणार आहोत. परंतु नक्की पहिल्या टप्प्यातील महिलांना 20 जिल्ह्यातील महिलांना हे पैसे वाटप चालू होणार आहे. ते आजपासून वाटप होणार का ही सुद्धा माहिती आपण पुढे लगेच पाहणार आहोत. तर पहिल्या टप्प्यातील 30 महिलांना 20 जिल्ह्यातील पैसे येणार आहेत आणि संपूर्ण 3 टप्प्यामध्ये पैसे वाटप होणार आहे. कारण शासनाच्या तिजोरीवरती हा लोड आलेला आहे, कारण 3000 रुपये हे तुम्हाला टाकायचे आहेत. कारण फेब्रुवारीचा हप्ता तर आतापर्यंत आलेलाच नाही आणि मार्चचा सुद्धा हप्ता तुम्हाला द्यायचा आहे. सर्वात महत्त्वाची मोठी घोषणासुद्धा होण्याची शक्यता आहे, कारण 2100 रुपयांची जी इलेक्शनच्या टायमिंगला घोषणा केलेली होती त्याचीसुद्धा अंमलबजावणी शासनाला करायची आहे आणि ते कधी होणार तीसुद्धा अपडेट पाहूयात. सर्वात प्रथम पाहूयात 1500 रुपये प्लस 1500 रुपये कोणत्या महिलांना येणार आहेत. पहिल्या टप्प्यातील पात्र महिलांना हे 3000 रुपये जमा होणार आहेत. ते कधीपासून स्टार्ट होणार आहेत तर ते सांगतो. 1 तारीख आजपासून हे पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे. ज्यांना फेब्रुवारीचा एकही रुपया आतापर्यंत ज्या महिलांना पडलेला असेल आणि ज्या महिला वगळल्या गेलेल्या नसतील त्या महिलांना हे पैसे पडणार आहेत. तर तुम्ही पात्र आहात की नाहीत हे कसं समजणार? तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला काय करायचं आहे किंवा अपात्र असाल तर ते कसे तुम्हाला समजणार? तुम्हाला नक्की पैसे पडणार की नाही हे कसे समजणार? तर व्हिडिओच्या पुढल्या स्लाईडमध्ये आपण ते सांगणारच आहोत. तुम्ही पात्र आहात की नाही ते तुम्हाला लगेच समजून जाईल. परंतु 3000 रुपये तुम्हाला जमा व्हायला चालू होणार आहेत. पात्र महिलांना, पहिल्या टप्प्यातील महिलांना 3000 रुपयांचं वाटप, 3000 रुपयांचा बोनस, 2 हप्त्याचं जे सोबत वाटप होणार आहे ते मात्र हे 3000 रुपये तुमच्या अकाउंटला क्रेडिट केले जाणार आहेत. 1 तारखेपासून ते 5 ते 7 तारखेपर्यंत, 1 ते 7 तारखेपर्यंत हा पहिला टप्पा वाटप होणार आहे आणि 7 ते 15 तारखेपर्यंत हा दुसरा टप्पा वाटप होणार आहे. 15 ते 30 तारखेपर्यंत हा तिसरा टप्पा. तिसऱ्या टप्प्यात मोठ्या महिला राहणार आहेत, कारण सर्वात जास्त महिला तिसऱ्या टप्प्यात असणार आहेत. 30 तारखेपर्यंत त्यांना पैसे पडणार आहेत. परंतु पहिल्या टप्प्यातील महिलांना 3000 रुपयांचं वाटप हे नक्की लगेच चालू होत आहे का? आजपासून कोण पात्र आणि कोण अपात्र हे सुद्धा आपण जाणून घेऊयात.
चला तर जाणून घेऊयात 4 नियम शासनानं लागू केलेले आहेत आणि लाडकी बहीण की परकी बहीण हे सुद्धा महिलांच्या मनात शंका उत्पन्न झालेली आहे. कारण आतापर्यंत लाडकी म्हणून तुम्हाला 1500 रुपयांचं हप्त्याचं वाटप चालू होतं, परंतु आता परकी म्हणून त्यांना काढून टाकलं का? तर जाणून घेऊयात. तुम्ही जर टॅक्स भरत असाल, तुम्ही जर टॅक्स देत असाल, तुम्ही टॅक्स भरत असाल तर तुम्हाला हे लाडकी नाही तर परकी बहीण केलेलं आहे. आणि तुम्ही जर उत्पन्न 2.5 लाखांच्या पुढे असेल तरीसुद्धा तुम्हाला या लाडकी बहीण योजनेमधून वगळलं जाणार असल्याची शक्यता आहे किंवा ते वगळलं गेलेलं असू शकतं. त्यामुळे सुद्धा तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता लेट होऊ शकतो किंवा येऊ पण शकत नाही. फेब्रुवारीचा हप्ता न येण्याची कारणे यामध्ये आहेत. कारण उत्पन्न जास्त, टॅक्स, नोकरीला असाल, इतर योजनेचा लाभ घेत असाल तर मात्र फेब्रुवारीपासून तुम्ही लाडकी बहीण योजनेतून बाहेर असणार आहात. तुम्हाला इथून पुढे एकही हप्ता लाडकी बहीण योजनेचा पडणार नाही आहे. हे 4 नियम तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत. या 4 नियमामध्येच शासनाचं धोरण होतं आणि शासनानं या लाडक्या बहिणींना वगळलेलं आहे. 9 लाख ज्या बहिणी वगळले गेलेले आहेत, हे 4 नियम त्यांना लागू करून त्यांना बाहेर करण्यात आलेलं आहे. जर तुम्ही हे 4 नियमात बसत असाल तर तुम्हाला काळजी करण्याची अजिबात गरज नाही, कारण हे तुम्हाला पैसे पडत राहतील. परंतु जर तुम्ही या नियमात पात्र नसाल तर मात्र लाडकी बहीण योजनेत तुम्हाला कुठेच जागा भेटणार नाही आहे. तुम्हाला इथून पुढचे हप्ते एकही हप्ता हा पडणार नाही आहे. त्यामुळे महत्त्वाचे 4 नियम जाणून घेऊयात. एक, टॅक्स भरत असाल. दुसरं, उत्पन्न. जर तुमचं 2.5 लाखाच्या वरती उत्पन्न असेल तरीसुद्धा तुम्ही या लाडकी बहीण योजनेतून बाहेर झालेला आहात असं स्पष्ट आहे. आणि नोकरीला जर असाल तर मात्र काळजीच करू नका, कारण नोकरदार महिलांना हा हप्ता भेटणारच नाही आहे. त्यामुळे नोकरीवाल्या असाल किंवा पती जरी नोकरीला असतील तरीसुद्धा तुम्हाला हा हप्त्यातून वगळलं जाणार आहे. आणि इतर योजनेचा ज्या महिला लाभ घेत आहेत त्यांनासुद्धा या लाडकी बहीण योजनेतून वगळलं जाणार आहे. किंवा अजून एक आहे ते, इतर योजनेतून जर 1000 रुपये तुम्हाला प्राप्त होत असतील आणि लाडकी बहीण योजनेला 1500 रुपये भेटत असतील तर मात्र 1000 रुपये इतर योजनेतून तुम्हाला येत राहणार आणि लाडकी बहीण योजनेतून फक्त 500 रुपये तुम्हाला जमा होत राहतील. कारण बंद होणार नाही आहे. तुमचं जर अमाऊंट या लाडकी बहीणपेक्षा कमी येत असेल तुम्हाला तर मात्र तुम्हाला 500 रुपयांचा लाभ हा दिला जाऊ शकतो, नाही दिलाच जाणार आहे. आणि जाणून घेतलेले आहेत आपण 4 स्लॅब. तुम्हाला यामध्ये तुम्ही जर पात्र असाल तर मात्र तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. परंतु जर तुम्ही अपात्र असाल तर यामध्ये 9 लाख बहिणींमध्ये तुमचासुद्धा नंबर आहे असं समजून जाण्याची गरज आहे. कारण लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची जी वाट पाहावी लागलेली आहे, लाडकी बहीण योजनेत इतका उशीर फेब्रुवारीच्या हप्त्याला झालेला आहे, तो कशामुळे झाला आहे तर 100% फक्त या 9 लाख बहिणी वगळल्या जे जात होत्या ना त्या राहिलेल्या होत्या. त्यामुळेच तुम्हाला 9 लाख बहिणी वगळण्यासाठी टाईम लागलेला आहे आणि फेब्रुवारीचा हप्ता हा लेट झालेला आहे. त्यामुळे काळजी करू नका. तुम्ही जर या 4 नियमामध्ये बसत असाल तर मात्र तुम्हाला हा हप्ता रेग्युलर येत राहील. परंतु तुम्ही जर या योजनेत या 4 नियमामध्ये बसत नसाल तर मात्र तुम्हाला यातून बाहेर काढलं जाणार आहे. नक्की 8व्या हप्त्याला उशीर कशामुळे झालेला आहे आपण तेच पाहिलेलं आहे. कारण 4 जे नियम लागू केलेले आहेत त्या 4 नियमांसाठी जे 9 लाख बहिणी वगळल्या गेलेल्या आहेत त्या वगळण्यासाठी तो टाईम लागलेला आहे. शासनाला योजना चालू ठेवायची असेल तर मात्र या बहिणी वगळणं गरजेचं आहे. कारण शासनाच्या तिजोरीवरती भार पडत आहे. आज 1500 रुपये खात्यात नक्की येणार का तर 100% येणार आहेत. काही महिलांना 1500 रुपये जमा होणार तर काही महिलांना 3000 रुपये जमा होणार आहेत. कशामुळे तर फेब्रुवारीचा हप्ता काही महिलांना, सुरुवातीच्या टप्प्यातील महिलांना हा 1500 रुपयांचा आजपासून वाटप होणार आहे. 1500च नाही तर फेब्रुवारी प्लस मार्चचा दोन्ही हप्ते 8वा आणि 9वा हप्त्याचं वाटप सोबत होणार आहे. त्यामुळे 3000 रुपये हे तुमच्या अकाउंटला जमा केले जाणार आहेत. काळजी करण्याची गरज नाही. 28 तारखेपर्यंत पैसे आले नाही तर फेब्रुवारी आणि मार्च सोबत पैसे देऊ असं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं होतं. आदित्य तटकरे मॅडमने सुद्धा सांगितलं होतं. 8वा आणि 9वा हप्ता 3000 रुपये तुम्हाला लवकरच पडायला सुरू होणार आहेत. आणि निधी आला म्हणजे आजपासून निधी आलेला आहे आणि निधी आल्यामुळे आजपासून वाटप हे होत आहे. काळजी करू नका. सर्व महिलांना पैसे येणार आहेत. एकही पात्र महिला राहणार नाही. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे आणि मार्चच्या अधिवेशनात 2100 रुपयांची घोषणा सूत्रांच्या हवाल्यानं माहिती आलेली आहे. ऑल अपडेट मराठीनं ही माहिती देत आहे. मार्चमध्ये
अधिवेशन होणार आहे, या महिन्यात अधिवेशन होईल, त्यामध्ये 2100 रुपयांची घोषणा होणार आहे. 9 लाख महिला त्यामुळेच वगळण्यात आलेले आहेत. ज्या महिलांना ज्या महिला आहेत त्यांना आता 2100 रुपयांची वाढ 1500वरून 2100 होणार आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. सर्व महिलांना 8वा + 9वा हप्ता असे 3000 रुपये हे पडणार आहेत. त्यामुळे एकही महिला राहणार नाही आहे. फक्त त्यासाठी थोडा वेळ लागू शकतो, कारण 8वा + 9वा द्यायचं म्हटल्यानंतर शासनाच्या तिजोरीवरती अजून बोजा पडत आहे. त्यामुळे 8 ते 15 दिवसात सर्व महिलांना पैसे येणार आहेत. 8वा + 9वा 3000 रुपये महिलांच्या अकाउंटला जमा व्हायला सुरुवात होणार आहे. आजपासून ती सुरुवात होत आहे. माहिती आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.